आता आपण काय करूया, हा चार्ट भरूया व्यवस्थित. इक्वेशन घेऊया लिहून. x + y = 5, y = -x + 5. नंबर 1 नंबरची किंमत किती आहे? x ची वजा चिन्ह हे दिले आणि x ची किंमत 1 आहे, अधिक 5 = किती आलं? 4. y = -x + 5 पक्षांतर केलेली किंमत भरून यायची. नंबर 2 मायनस x ची किंमत 5 प्लस 5 ला -5 गेला 0, नंतर 3 भरायचं. y = -x + 5 मायनस x ची किंमत किती आली? 3 प्लस 5 मधून 3 गेलं 2. चार्ट बरोबर. आता दुसऱ्या चार्ट भरूया. x - y = 3 मायनस y = प्लसचं पक्षांतर काय होणार? -x + 3. हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे ते तसंच ठेवलं, चिन्ह बदलली. y = x - 3 नंबर 1. व्यवस्थित बघा. आता आपण x ची किंमत किती ठेवूया? 0 -3 -3. 2 नंबर y = x - 3, x ची किंमत 1 -3, 3 मधून 1 गेला -2. आणि नंतर तिसरी किंमत y = x - 3, x ची किंमत 2 -3 -1. चार्ट दोन्ही बरोबर आलं. आता ह्या चार्टचा आधार घ्यायचा आणि मागे जाऊन काय करूया? ग्राफ काढूया ग्राफ पेपरवर. एक 4 1 अधिक 4, तिथून हा पॉइंट मिळाला. 5 0, 5 वर जायचं 0 तिथंच थांबा. 3 2, 3 वरून अधिक 2 आहे वर, आणि या पॉइंट मधून लाईन काढली. त्याचं इक्वेशन काय आलं? x + y = 5. नंतर 0 -3, 0 -3 पॉइंट. नेक्स्ट 1 -2, एक्स ॲक्सिसवर अधिक 1, मायनस म्हणलं की खाली -2. हा एक पॉइंट आला. 1 2. नंतरचा पॉइंट काय दिलाय? 2 -1, एक्स ॲक्सिसवर अधिक 2 -1. आणि ह्या 3 पॉईंटमधून जाणारी पूर्ण पान भरून लाईन काढायची आणि त्याच्यावर इक्वेशन लिहायचं. हे इक्वेशन बाळांनो ह्या पद्धतीनं लिहा. x - y = 3. आणि दोन्ही एकमेकींना जिथं स्पर्श होतात त्यांना त्याचं उत्तर म्हणायचं, आन्सर. सोल्युशन काय आलं? आन्सर x = 4 आणि y = 1. x = 4 आणि y = 1.